वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा कारण की या व्हिडिओमध्ये आपण कोणते असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये जास्त संधी आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी मेरिट जो आहे तो खूप कमी लागला होता या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजच्या जिल्ह्याने जर तुम्ही प्रिफरन्स दिले तर त्यावेळेस शिक्षक भरतीमध्ये नंबर लागण्याची शक्यता जास्त वाढते। तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या टीईटी परीक्षा, टेट परीक्षा किंवा पवित्र पोर्टल संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, पहिला जो जिल्हा आहे तो आहे ॲक्च्युली प्रत्येक कास्टनुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती मेरिट होता ते ऑफिशियल डाटा आपल्याकडे आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, ठीक आहे। तर सगळ्यात पहिला जो जिल्हा होता तो होता गोंदिया। गोंदियामध्ये जो मेरिट लागला होता मागच्या वेळेस प्रायमरीचा, प्रायमरी आणि अपर प्रायमरीचा म्हणजे वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8चा तो खूप कमी होता। ओपन वाल्यांसाठी सांगतोय मी। ओपन वाल्यांसाठी गोंदिया जिल्हा जो आहे खूप बेस्ट होता मागच्या वेळेस। त्याचा मेरिट जो होता तो किती होता तर मेलचा मेरिट होता 116, पुरुषांचा मेरिट कितीवर लागला होता 116 वर 116 मार्क्स वाला उमेदवार मागच्या वर्षी सिलेक्ट झालाय गोंदिया जिल्ह्यामध्ये, ठीक आहे। आणि नंतर आहे फिमेल। जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट्स आहात आणि तुम्ही जर समजा वुमन रिझर्वेशन तर असणार आहे तुमचं, ठीक आहे। जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट्स आहात आणि तुम्ही वुमन रिझर्वेशन घेतलेलं आहे तर त्यावेळेस गोंदियामध्येच वुमनचा ओपनची जी वुमन आहे किंवा ओपनमध्ये येणारे फिमेल कॅन्डिडेट जे आहे तर त्यांचा मेरिट किती होता 112 स्कोर। 112 स्कोरवर लागले फक्त फिमेल, ठीक आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहेत, ठीक आहे। पहिला जिल्हा कळाला, ओके। दुसरा जिल्हा जो आहे तो आहे ओबीसीसाठी। आता समजा ओबीसी कास्टमध्ये जे उमेदवार येतात त्यांच्यासाठी असा कोणता जिल्हा होता 36 जिल्ह्यांपैकी की त्याच्यामध्ये मेरिट खूप सर्वात कमी आला तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा जो आहे तो आहे परभणी। परभणी जिल्ह्यामध्ये मेल जो आहे तो 117 मार्क्सवर सिलेक्ट केला गेला। 117 स्कोर फक्त 117 वर ओबीसीचा मेल सिलेक्ट झाला मागच्या भरतीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये। आणि फिमेल जर बघितलं आपण तर फिमेलचा जो स्कोर होता परभणी जिल्ह्यामध्ये जी फिमेल सिलेक्ट झालेली आहे तिचा लोएस्ट स्कोर जो होता तो होता 115 मार्क्सवर सिलेक्ट केला गेलं, ठीक आहे। आता तुम्ही म्हणाल की काही ठिकाणी जे आहे हा स्कोर कमी जास्त का असतो तर बघा, काही ठिकाणी ओपनचा जो स्कोर असतो किंवा ओपन प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय होतं जसे तुम्ही पसंतीक्रम देता तर त्यानुसार वेगवेगळा कट ऑफ किंवा मेरिट लागतो। तर शक्यतो तुम्ही असं एक कन्सिडर करायचं की ओपनचा शक्यतो मेरिट सर्वात जास्त असतो ओपनचा जो आहे तो। तरी सुद्धा ओपनच्या उमेदवारांना इथं 116 वर किंवा 112 वर संधी मिळाली। आणि परभणी जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही ओबीसीचे उमेदवार सुद्धा खूप जास्त असतात। पण मग आपण मराठी मीडियमची गोष्ट करतोय, याच्यापेक्षा ओबीसीचा कट ऑफ उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियमसाठी तर खूपच कमी आला असेल, 112 113च्या आसपास। त्याच्यामुळं परभणी जिल्हा जो आहे तो ओबीसीसाठी चांगला होता, ठीक आहे। आता पुढचा जो आहे तो आहे एससी कास्ट। जर तुमची असेल तर त्यावेळेस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचा मेरिट कमी होता ते जिल्हे नमूद करून ठेवा आणि त्या जिल्ह्यामध्ये जास्त संधी असणार आहे। पहिला जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर। 116 वर मेल कॅन्डिडेट सिलेक्ट केला गेला, 111 फिमेलसाठी लागले होते। चला, दुसरा जिल्हा जो आहे तो आहे धुळे। धुळेमध्ये 117 लागले होते मेल कॅन्डिडेटसाठी आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी फक्त 104 मार्क्स लागले होते, ठीक आहे। पुढचा जिल्हा जो आहे तो आहे याच्यामध्येच एक असा जिल्हा आहे ज्याचं नाव जे आहे ॲक्च्युअलमध्ये त्याचं नाव नाही दिसलं आपल्याला, पण तरीसुद्धा स्कोर जो होता तो होता 115 स्कोरवर जे आहे फिमेल सिलेक्ट केली गेली आणि मेल सिलेक्ट केला गेला 121 मार्क्सवर, ठीक आहे। पण आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कमी होता तर धुळे आणि अहमदनगर। एससी कास्ट जर तुमची असेल तर धुळे आणि अहमदनगर। आणि एससी वुमनसाठी सांगतोय मी, आता एससी मेलसाठी सांगितलं, एससी वुमनसाठी जर तुम्ही एससी कास्टमध्ये येता आणि फिमेल असाल तर त्यावेळेस तुमचा मेरिट कोल्हापूरमध्ये लागला होता बघा। फिमेलसाठी जो स्कोर लागला होता तो होता 111 ते 111 स्कोरवर फिमेल निवडली गेली। आणि दुसरं जे ठिकाण आहे किंवा दुसरा जो जिल्हा आहे तो आहे पुणे। पुणेमध्ये 112 मार्क्सवर फिमेल सिलेक्ट केली गेली। 112 ते 111 हा स्कोर लागला होता फिमेलसाठी आणि मेलसाठी किती लागला होता अहमदनगरमध्ये 111 आणि धुळ्यामध्ये 117च्या आसपास, ठीक आहे। 117 आणि 111च्या आसपास। तर अशा प्रकारे एससी कास्टमध्ये जर तुम्ही असाल तर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला चांगली संधी होती मागच्या वेळेस, ठीक आहे। तुम्ही त्यानुसार त्या जिल्ह्यामध्ये पसंतीक्रम देऊ शकता, ओके। पुढचा जो हे आहे पुढचा जिल्हा जो आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमध्ये खूपच कमी मेरिट लागला होता कोणत्या कास्टचा एसटी कास्टचा, ठीक आहे। आता एसटी कास्टमध्ये मेल किती मार्क्सवर सिलेक्ट केला गेला असेल तुमचा अंदाज काय सांगतो तर मेल सिलेक्ट केला गेला बघा फक्त 88 मार्क्सवर। 88 मार्क्सवर एसटी कास्टमध्ये येणारा मेल जो आहे तो सिलेक्ट केला गेला आणि फिमेल सिलेक्ट केल्या गेली 45 स्कोरवर।
आता तुम्ही म्हणाल यांचं कोणतं आरक्षण असेल त्यावेळेस त्यांना इतके कमी मार्क्स लागले, ठीक आहे. पण काही ठिकाणी जे आहे यांचा जो मेरिट होता तो कितीवर गेला, तर काही ठिकाणी यांचा मेरिट गेला होता, फिमेलचा मेरिट गेला 83 मार्क्सवर आणि ST मेल कॅन्डिडेट सिलेक्ट केला गेला 97 मार्क्सवर. म्हणजे थोडक्यात याच्यातून एक गोष्ट क्लिअर होते की छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बाकीचे इतर जिल्हे जे आहेत किंवा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ST कास्टसाठी जो मेरिट लागतो तो इतर कास्टपेक्षा कमीच लागतो. इतर कास्टला जेवढा मेरिट लागेल त्यापेक्षा ST कास्टचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मेरिट खूप कमी येतो. त्याच्यामुळे तुम्ही पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यावे, ठीक आहे. पुढची जी कास्ट आहे ती आहे EWS. आता EWS साठी कुठं जास्त संधी होती आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये संधी आहे ते बघूया. EWSचं मेरिट सुद्धा यावर्षी कमी लागणार आहे हे अगोदर सांगून देतो, ठीक आहे. EWS साठी मेरिट किती लागेल बघा. EWS साठी नागपूरमध्ये मेरिट होता. मेल जो सिलेक्ट केला गेला तो 117 वर सिलेक्ट केला गेला. फिमेल सिलेक्ट केल्या गेली 112 वर. 112 मार्क्स लागले फक्त फिमेलला, ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करता की मेलला 4-5 मार्क्स जास्त लागत आहेत, फिमेलला 4-5 मार्क्स कमी लागत आहेत. चंद्रपूरमध्ये मेल कॅन्डिडेटसाठी मार्क्स लागले होता किंवा स्कोर लागला होता 120 आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी स्कोर लागला होता 113. आता हे कमी जास्त का होतंय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेरिट कमी जास्त असतो, म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा वेगळा आणि दुसऱ्या जिल्ह्याचा वेगळा. तर चंद्रपूरमध्ये सगळ्यात खाली लोवेस्ट मार्क जे आले होते मेल कॅन्डिडेटसाठी तो 120 वर सिलेक्ट केला गेला आणि फिमेल जी सिलेक्ट केली गेली ती 113 स्कोरवर सिलेक्ट केली गेली, ठीक आहे. अजून एक जिल्हा आहे तो आहे भंडारा. भंडाऱ्यामध्ये फिमेल सिलेक्ट केले गेले 117 मार्क्सवर आणि मेल सिलेक्ट केला गेला 120 मार्क्सवर, ठीक आहे. तुम्हाला एक मीडियम रेंज कळते मार्कची रेंज जी आहे ती 120च्या आतच आहे. 120च्या खालीच रेंज आहे. 117, 118, 116, 115 अशीच रेंज दिसते आपल्याला मार्क्सची, ठीक आहे. फक्त जास्तीत जास्त मेरिट कोणाचा हाय जाऊ शकतो, जनरलचा, तो सुद्धा मेल आणि फिमेलचा, तो सुद्धा आपल्याला इथं 117-18 वर दिसला आहे, 116 वर, कधी 120 वर आणि कधी 121 वर जास्तीत जास्त. आणि वुमनचा जो दिसला आपल्याला तो 112 वर दिसला, काही ठिकाणी 115, 118 वर सुद्धा गेलेला आहे वुमनचा, ओपनमध्ये असणारे कॅन्डिडेट्स. आता बघूया SBC कास्ट. या कास्टसाठी सुद्धा चांगलं प्राधान्य आहे, यांचं सुद्धा मेरिट यावर्षी कमी येईल. SCBC कास्टपेक्षा SCBC कास्टसाठी 10% आरक्षण जरी असलं तरी मराठी आरक्षणाचे उमेदवार आहेत त्यांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. आणि SCBC आरक्षणाच्या उमेदवारांची जी संख्या आहे त्याच्या प्रमाणामध्ये SBC कास्टच्या उमेदवारांची संख्या कमी आहे. त्याच्यामुळे SBC कास्टचा मेरिट जो आहे थोडा कमी येईल. आणि मागच्या वर्षी कोणत्या जिल्ह्यामध्ये संधी होती बघा. सगळ्यात पहिला जो जिल्हा आहे तो आहे जालना. जालन्यामध्ये यांना स्कोर लागला होता 120 आणि त्याच्यापेक्षा कमी स्कोर लागला होता, फिमेलला लागला होता 118 स्कोर आणि मेलला लागला होता 120 स्कोर, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की इथे मार्क्स जे आहे इथे थोडे मार्क्स जास्त का लागले, तर काही जिल्ह्यामध्ये SBC कास्ट उर्दू मीडियम इंग्लिश मीडियमसाठी 112 वर फिमेलचं सिलेक्शन झालं आणि 114 वर मेलचं सिलेक्शन झालं, ठीक आहे. ओके. आता आहे VJA कास्ट. VJA कास्टसाठी मार्क्स बघा किती कमी लागले. VJA कास्टसाठी गोंदिया जिल्ह्यामध्ये संधी होती. गोंदिया जिल्ह्यामध्ये मेल कॅन्डिडेट सिलेक्ट केला गेला 112 स्कोरवर आणि फिमेल सिलेक्ट केल्या गेली अवघ्या फक्त 105 स्कोरवर. 105 स्कोर असणारी फिमेल गोंदिया जिल्ह्यामध्ये VJA कास्टची सिलेक्ट केल्या गेलेली आहे मागच्या भरतीमध्ये, प्रायमरी आणि अपर प्रायमरी, म्हणजे वर्ग 1 ते 5 वर्ग 6 ते 8 साठी, ठीक आहे. एवढा कमी स्कोर लागला होता VJA कास्टचा. पुढचा जो आहे तो आहे आता इथे बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये परत गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये संधी होती NTC कास्टसाठी. ज्यांची कास्ट NTC आहे त्यांच्यासाठी गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये चांगली संधी होती आणि चांगली संधी आहे. त्याच्यामध्ये गोंदियात सगळ्यात कमी मेरिट लागला होता. मेल कॅन्डिडेटचा मेरिट लागला होता 116 वर आणि फिमेल कॅन्डिडेटचा मेरिट लागला होता 113 वर, 113 स्कोरवर फक्त, ठीक आहे. चंद्रपूरमध्ये थोडा वाढला होता. चंद्रपूरमध्ये फिमेलला लागले होते 115 स्कोर, मेलला लागले होते 116 स्कोर, ठीक आहे. ओके. आता बघूया NTD कास्ट. NTD कास्टसाठी कोणता जिल्हा चांगला होता किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात मेरिट कमी आला होता, तर NTD कास्टसाठी सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मेरिट कमी आला होता किंवा कमी लागला होता आणि तिथं जास्त संधी होती NTC कास्टसाठी, NTD कास्टसाठी, ठीक आहे. सिंधुदुर्गमध्ये फिमेल, पहिले मेल सांगतो, मेल कॅन्डिडेटची निवड झाली 116 स्कोरवर, ठीक आहे, प्रायमरीसाठी. आणि फिमेल कॅन्डिडेटची निवड झाली फक्त 112 स्कोरवर. किती स्कोरवर? 112 स्कोरवर. ऑफिशियल डेटा सांगतो मागच्या वर्षीचा मी, ठीक आहे. हे उमेदवार लागलेत मागच्या पद भरतीमध्ये, ओके. आणि यावर्षी जर तेवढ्या जागा जर आल्या तर तेवढ्या म्हणजे मागच्या वर्षी 21,000पैकी 18,000 जागा भरल्या होत्या. यावेळेस जर 16, 17, 18,000पर्यंत किंवा 20,000पर्यंत पद भरती झाली टप्पा 1 साठी, तर एवढा मेरिट जो आहे कमी येऊ शकतो जो अशा प्रकारे आला आहे.
आता जे आहे पुढची कास्ट आहे NTB. NTB कास्टसाठी कोल्हापूरमध्ये जे आहे सर्वात कमी मेरिट आला होता. मेरिट जो होता तो होता 117 मेलसाठी आणि जवळपास 113 स्कोर होता फिमेलसाठी. एवढा स्कोर लागला होता कोल्हापूरमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी जे आहे तुम्हाला जवळपास ओपन, OBC, SC, ST, EWS, SBC, VJ, NTC, NTD, NTB या सगळ्या कास्ट सांगितल्या. फक्त एक कास्ट नाही याच्यामध्ये, ती आहे SCBC कास्ट. मराठा आरक्षण आत्ताच नुकतंच जे आहे दिलं गेलेलं आहे, त्याच्यामुळं मागच्या पद भरतीमध्ये नव्हतं, त्याच्यामुळे त्यांचं जे आहे रेकॉर्ड इथे नाही आहे. पण त्यांना सुद्धा एवढा स्कोर जो आहे लागला असता जेमतेम 115 116च्या आसपास. ठीक आहे. मेलसाठी आणि फिमेलसाठी त्याच्यापेक्षा 4-5 मार्क्स कमी लागले असते. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कळाला असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त संधी होती आणि तुम्हाला तुमच्या कास्टनुसार कळलं की कोणत्या जिल्ह्यामध्ये मेरिट जास्त कमी लागला होता. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. इन्फॉर्मेशन कशी वाटली? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.